हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण पाहणार आहोत आजच्या भागामध्ये ओवेल्सचे नियम आणि ते आपण कसे उच्चारणार आहोत. की जे ओवेल्स टोटल आहेत 5 AEIOU हे तुम्हाला माहिती आहे. तर मराठीमध्ये जे आपण आपले स्वर आहेत की जे आहेत अ आ इ ई, तर त्याच्यामधून आपण इंग्रजीचेही ओवेल्स कसे यूज करणार आहोत ते पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल लेट्स से मराठीमध्ये जसं आपण पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रे किंवा मग पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी किंवा मग अजून काय राहिलं बरं, एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रे किंवा मग आहा. तर हे जे काही स्वरमध्ये आपण घेतलेले आहेत अ आ इ ई याच्यामध्येही हे आपण कन्सिडर करतो आणि हे आपण मराठी बाराखडी वाचताना हे यूज करतो. तर मित्रांनो, तसंच याचा आवाज जसा येतो तसाच आपण ह्या ओवेल्समध्ये तो कसा यूज होणार आहे तर त्याचे नियम्स पाहणार आहेत. ठीक आहे, तर याला मात्रा आहे म्हणूयात. तर हे टोटल आहेत, किती मात्रा आहेत या सगळ्या? टोटल 12 मात्रा आहेत. तर या टोटल 12 मात्रांपैकी आपण जे इंग्रजीमध्ये 5 ओवेल्स कन्सिडर करणार आहोत. तर त्या 5 कन्सिडरपैकी त्याच्यामध्ये आपण सगळ्यासाठी 51 रूल्स अप्लाय करणार आहोत. रूल्स अप्लाय म्हणजे ऑलरेडी रूल्स 51 रूल्स आहेत त्याचे. तर त्या टोटल 51 रूलमधले आपण जे काही एसाठी यूज करण्यात, हे सगळे टोटल 51 रूल आहेत. प्रत्येक ओवेलसाठी सेपरेट रूल्स कन्सिडर करणार आहोत आपण. इफ यू नो दिस रूल ओनली यू कॅन रीड इंग्लिश इझिली. ओके, तर जे काही सगळे कॉन्सनंट आणि ओवेल्स आहेत, लेट्स से आपल्याकडे लेटर्स आहेत. काय आहेत लेटर्स? किती आहेत आपल्याकडे? टोटल आपल्याकडे 26 लेटर्स आहेत. आउट ऑफ 26 आपल्याकडे जर ते ओवेल्स असतील, ओवेल्स जे आहेत तर ते 5 आहेत. मग कॉन्सनंट किती राहणार? काय राहणार? कॉन्सनंट राहणार ते आपल्याकडे 21 कॉन्सनंट राहणार. तर हे 21 कॉन्सनंट ह्या ओवेल्स बरोबर जेव्हा येतात तर तेव्हा आपले वर्ड्स तयार होतात. काय तयार होतात? वर्ड्स तयार होतात. ठीक आहे, तर त्याच्यातले आपण नियम पाहूयात की नियम आपले काय आहेत. तर ते नियम पाहण्याच्या अगोदर आपण, तर मित्रांनो, ज्यावेळी आपण हे रूल्स शिकतो तर त्यावेळी आपल्याला इंग्रजी रीड कसं करायचं हेही खूप इझिली समजून जाईल. चला तर पाहूयात आपण. लेट्स से एसाठी जर आपण कन्सिडर केलं तर एसाठी आपण 4 or 5 टाईप्स त्याचं वेगवेगळं प्रोनाऊन्स करतो. लेट्स से एसाठी आपण अ असंही प्रोनाऊन्स करतो, आ असंही प्रोनाऊन्स करतो, अ असंही प्रोनाऊन्स करतो किंवा या असंही प्रोनाऊन्स करतो. तर हे प्रत्येक ओवेल्सचे डिफरंट रूल्स आहेत. चला पाहूयात. नंबर 1, तर एचे हे 4 प्रोनाऊन्सिएशन आहेत. तसेच पुढे जाऊन आपण बाकीच्या ओवेल्ससाठी सुद्धा वेगवेगळे प्रोनाऊन्सिएशन शिकणार आहोत. चला बघूयात. नंबर 1 रूल. जेव्हा 2 कॉन्सनंटच्या मध्ये ए येतो तेव्हा एचा उच्चार ॲ असा होतो. काय होतो? ॲ असा होतो. चला आपण वर्ड्स पाहूयात. तर याला मी मार्क करते की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. ॲ. तर पहिला वर्ड आहे बॅग. लेट्स से BAG, बॅग. बॅगचा आपण प्रोनाऊन्स काय करतो? बॅग. ठीक आहे. दुसरा वर्ड आहे बॅड. BAD, बॅड. जर हा यूज केला तर इथे पण आपण एचं प्रोनाऊन्स ॲ, ब आणि डी. बीसाठी आपण काय यूज करतो? ब. आणि जीसाठी आपण काय यूज करतो? ग. ब ग. मग ब ग झालं. मग हा ए कशासाठी आहे? तर मग ए हा कॉन्सोनंटच्या मध्ये आहे म्हणून त्याचं प्रोनाऊन्सिएशन ॲ असं होतं. म्हणून हे वाचताना आपण बॅग असं वाचतो. बॅड.
mad, mad. Next say, let's say cap. क प हे आहे आपल्याकडे, पण आपण एचं प्रनाऊन्स काय करणार आहोत, ॲ, कॅप. ओके. नेक्स्ट आहे कॅट. कॅटचं पण प्रनाऊन्स आपण कॅट. ओके. देन कॅन, यू कॅन, आपण असं म्हणतो ना कॅन. ए हा 2 कॉन्सोनंटच्या मध्ये आलेला आहे म्हणून त्याचं प्रनाऊन्स ॲ असं होणार. लेट्स से अजून एक्झाम्पल काय घेऊ शकतो, फॅन. फॅनचं काय प्रनाऊन्स होतं, फॅ न. हॅट, हॅट पण येतं ना, ए हा मध्ये आलेला आहे, हॅट. मॅन, मॅन. ठीक आहे. हे जे वर्ड्स आहेत ए हे मध्ये आलेले, ते 2 कॉन्सोनंटच्या मध्ये आल्यामुळे त्याचं ॲ असं प्रनाऊन्स होतं. ठीक आहे. लेट्स से दुसरा नियम बघूयात आपण, रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे, जेव्हा एखाद्या वर्डमध्ये ए येतो आणि ए नंतर एक कॉन्सोनंट येतो त्याला जोडून, चला पाहूया नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे, जेव्हा एखाद्या वर्डमध्ये ए येतो आणि ए नंतर एक कॉन्सोनंट येतो त्याला जोडून एक लास्टमध्ये ई येतो, तेव्हा एचा उच्चार ए असा होतो. तर ह्याचे एक्झाम्पल जर पाहिले आपण, तर लेट्स से एक्झाम्पल, तर ह्याचे एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केले तर लेट्स से एक्झाम्पल काय घेऊयात, एक्झाम्पल घेऊयात बेक, BAKE, बेक, बेक. तर हा ए कुठे आलेला आहे, 2 कॉन्सोनंटच्या मध्ये आलेला आहे आणि ई हा शेवटी आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे याचं प्रोनाउन्स काय होतं, बे ए क, क अ हा इथे खूप सायलेंट आहे. नेक्स्ट पाहूयात फेक, FAKE, फेक, फेक. फेक जर असेल तर हा ए ही 2 कॉन्सोनंटच्या मध्ये आलेला आहे आणि ई हा सायलेंट आलेला आहे. लेट्स से डेट, डेट. ठीक आहे. इथे आपण ए कन्सिडर करू. नेक्स्ट आहे लेट्स से एक्झाम्पल बेस, हेट, HATE, हेट, लेट. नेक्स्ट आहे केक, ए आणि ई हा सायलेंट आहे, 2 कॉन्सोनंटच्या मध्ये ए आला म्हणून काय होणार, केक, केक. सेम, SAME, सेम, हाही वर्ड घेऊ शकतो, सेम. नेक्स्ट काय घेऊ शकतो, मेल, 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 असेही शब्द होतात. सो हा नंबर 2 झालेला आहे. इथे तुम्हाला कळलंच असेल की 2 कॉन्सोनंटच्या मधला ए आणि शेवटी ई असेल तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन होताना ए असं होतं. लेट्स टर्न टू द रूल नंबर 3. सो व्हॉट इज रूल नंबर 3? इट इज व्हेरी इझी. खूप सोपा नियम आहे. रूल नंबर आहे 3. जेव्हा ए नंतर डबल एल येतो तेव्हा एचा उच्चार अ असा होतो. काय होतो, अ. कधी होतो अ, ए नंतर डबल एल होत असेल तर. तर ह्याचे एक्झाम्पल काय असू शकतात, लेट्स से एक्झाम्पल ए डबल एल, याचं काय होतं, ऑल. काय प्रोनाउन्सिएशन होतं, ऑल. स्मॉल, स्मॉल. आता तुम्ही म्हणताल की इथे स्मॉल हा 2 अक्षर आहे, 2 कॉन्सोनंट आलेले आहेत, तर ह्याच्यासाठी आपल्याला इथे 2 कॉन्सोनंट आलेले आहेत तर हे जोडून आहेत. मग इथे घेताना आपण याला स्प्लिट जर केलं तर स हा अर्धा आहे आणि त्याला म हा जोडलेला आहे, स्मॉल असं होतं, स्मॉल. लेट्स से कॉल, CALL, ए नंतर डबल एल आलेला आहे. ठीक आहे. मग याला काय म्हणणार आपण, कॉल. नेक्स्ट आहे टॉल, टॉल, ALL, ऑल म्हणून ट ऑल, टॉल. नंतर आहे बॉल, बॉल.
अजून काय घेऊ शकतो बरं आपण? वॉल, वॉल, हॉल. तर हे काइंड ऑफ ALचे एक्झाम्पल आहेत. शब्दसंग्रह खूप असतो आणि तुम्ही जर डिक्शनरी पाहिली तर डिक्शनरीमध्ये तुम्हाला खूप सारे शब्दसंग्रह पाहायला मिळतील. किंवा मग न्यूजपेपरमध्ये सुद्धा खूप सारे वर्ड्स असतात की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. सो लेट्स टर्न टू द रूल नंबर 4. रूल नंबर 4 काय आहे तर तो पाहूयात आपण. रूल नंबर 4 आहे, जेव्हा ए नंतर आर येतो तेव्हा एचा उच्चार आ असा होतो. काय होतो? आ. तर याचे जर एक्झाम्पल पाहिले आपण तर लेट्स एक्झाम्पल बार्क, बार्क, बार्क. ए नंतर आर आलेला आहे म्हणून त्याचा उच्चार आ असा होतो, बार्क. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय घेऊ शकतो? डार्क, डार्क, डार्क. लेट्स से कार्ट, कार्ट घेऊ शकतो. हार्म घेऊ शकतो, हार्म. मार्क, मा आ र क. आता इथे वाचताना तुम्ही म र क जर हा ओवेल्स रिमूव्ह केला तर तुमचं कॉन्सनंटचं रीडिंग काय होईल? म र क. पण कॉन्सनंट आल्यामुळे आणि त्याच्या पुढे र आल्यामुळे त्याचं प्रोनाऊन्सिएशन होतं आ. काय होतं? आ. त्यामुळे वाचताना आपण वाचतो मार्क, हार्म, कार्ट. पार्क, पार्कही एक्झाम्पल घेऊ शकतो. अजून काय घेऊ शकतो? वॉर्म, वॉर्म. यार्क, यार्क. हेही एक्झाम्पल घेऊ शकतो. ए नंतर आर आलं, ए नंतर जेव्हा आर येतो तेव्हा. तर हे खूप बेसिक आणि खूप छोटे छोटे नियम्स आहेत की जे आपण ओवेल्स म्हणजेच आपले 5 ओवेल्स AEIOU हे यूज करून आपण इंग्रजी रीड करायला लागतो तेव्हा. तर हे जर तुम्हाला जर नियम्स कळाले तर हे तुम्हाला इंग्रजी खूप इझिली रीड करता येईल. जर अशाच प्रकारचे तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओज जर हवे असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण इथून पुढे पाहणार आहोत याचे राहिलेले नियम्स. सो टिल द टाईम टेक केअर, कीप लर्निंग. बाय बाय.